नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच झालेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2025 या कार्यक्रमाचा भागीदार देश कोण आहे? तर याचं योग्य आन्सर आहे सौदी अरेबिया, न्यूझीलंड. वर्ल्ड फूड इंडिया 2025 हा 4वा संस्करण आहे. याचे आयोजन 25 ते 8 सप्टेंबर भारतामध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे. याचे उद्घाटन कोणी केले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. याचे आयोजन खाद्य प्रक्रिया मंत्रालय म्हणजेच याचे मंत्री चिराग पासवान यांनी केलेलं आहे. याची फोकस कंट्री कोण आहेत? तर जपान, UAE, व्हिएतनाम आणि रशिया. याचे उद्दिष्ट काय आहे? खाद्य प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आणि भारतीय खाद्य संस्कृतीचे जागतिक प्रदर्शन करणे. नुकतेच लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कियर स्टारमर. अलीकडे ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांना भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामधील यांच्या भूमिकेसाठी लिव्हिंग ब्रिज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड म्हणजे काय? हा पुरस्कार इंडिया बिझनेस ग्रुप दरवर्षी देतो. भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये व्यापार, शिक्षण, संस्कृती व कूटनीती अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून प्रतिकारात्मक जीवनसेतू म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्काराचा 4था संस्करण होता. भारत आणि ब्रिटन यांच्यामधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट करून 120 अब्ज अमेरिकन डॉलर इतका करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पाहूया अजून काही पुरस्कार पाहूया. 34वा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला? तर साधू ब्रजेशदास. स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा पुस्तकासाठी. विडहॅम कॅम्पेबल पुरस्कार 2025 राणा दासगुप्ता. राष्ट्रीय समुद्रवरून पुरस्कार राजेश उन्नी. सुदर्शन पटनायक फ्रेंड डॅरिंग पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत. पी. शिवकामी. वरचेल दलित साहित्य पुरस्कार 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एसएलचा सर्वोच्च सन्मान म्हणजे मित्रविभूषण मिळाला. टोकियोमध्ये लेजंड्स ऑफ एंडोस्कोपी पुरस्कार डॉक्टर डी. नागेश्वर रेड्डी. आधार अंमलबजावणीतील उत्कृष्टतेसाठी कोणत्या राज्याला 2 UIDAI पुरस्कार देण्यात आले? तर मेघालय. 2025 सालासाठी WEF ग्लोबल यंग लीडर म्हणून कोणत्या मंत्र्याची निवड झाली? राम मोहन नायडू. 2000 सालचा वर्ल्ड प्रेस फोटो समारंभ एलोफ वॅलेस्टेनी छायाचित्रकार आहेत. पाहूया पुढील प्रश्न. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष पुन्हा कोणाला बनवले? तर याचे योग्य आन्सर आहे रजत शर्मा. NBDA भारतातील न्यूज चॅनेल्स व TV ब्रॉडकास्टिंगची प्रायव्हेट संघटना आहे. याची स्थापना 2007 रोजी झाली. अध्यक्ष म्हणून पुन्हा रजत शर्मा यांची निवड झालेली आहे. ते इंडिया TVचे प्रसिद्ध पत्रकार आहेत. याचे उपाध्यक्ष आहेत MV श्रेयस कुमार. रजत शर्मा यांना 2015 मध्ये पद्मभूषण देखील मिळालेला होता. काही इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स पाहूया. MITचे पहिले भारतीय वंशाचे प्रोव्होस्ट अनंता चंद्रकासन. अंदाज समिती इस्टिमेट कमिटीचे नवे अध्यक्ष कोण झाले? तर संजय जयस्वाल. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचे नवे अध्यक्ष झो झिये. कार्यकाळ काय किती आहे? जानेवारी 2026 पासून. ADB मीन्स
एशियन डेव्हलपमेंट बँकचे नवे अध्यक्ष मासातो काटा. जपानचे आहेत ते रॉ रिसर्च अँड ॲनालायसिस विंग प्रमुख कोण आहेत तर पराग जैन. CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे चेअरमन रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत वाढवलेला आहे. इंडियन खो-खो फेडरेशनचे अध्यक्ष सुधांशु मित्तल. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सुनील कदम. याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत सुनील कदम. पाहूया पुढील प्रश्न. गृहमंत्री अमित शहा यांनी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025चे उद्घाटन कोठे केले? तर याचं योग्य आन्सर आहे गांधीनगर. याचे उद्घाटन केंद्रीय आपले गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ठिकाण आहे गांधीनगर, गुजरात. याची थीम होती इलिव्हेट, इनोव्हेट अँड ॲक्सिलरेट. उद्दिष्ट आहे स्टार्टअप जगातील नवीन संधी, गती आणि नवीन कल्पना. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह ही 16 जानेवारी 2016 रोजी सुरू झाली. त्यामुळे दरवर्षी 16 जानेवारीला स्टार्टअप डे साजरा होतो. काही स्टार्टअप आपण रिवाईज करूया. कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील स्टार्टअपची निधी. कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ॲग्रोशेअर निधी सुरू केला होता. हा निधी नाबार्डच्या देखरेखीखालील असून एकूण 750 कोटी रुपयांचा आहे. कर्नाटक स्टार्टअप प्रोत्साहन योजना, इलिव्हेट आणि केन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. केन मीन्स कर्नाटका ॲक्सिलेटर नेटवर्क. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत? तर या योजना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत आहेत. बायोटेक स्टार्टअपसाठी उपक्रम. भारत सरकारने भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी बायोसारची सुरू केला. क्रेडिट गॅरंटी योजना स्टार्टअपसाठी सुरुवात 2022 पासून झाली. कर्ज हमीची मर्यादा 10 कोटीवरून 20 कोटीवर नेण्यात आली आहे. पाहूया पुढील प्रश्न. अलीकडेच भारतातील कोणत्या ज्वालामुखीचा कमी तीव्रतेचा उद्रेक झाला? तर याचे आन्सर आहे बॅरेन आयलँड ज्वालामुखी. भारतातील एकमेव सक्रिय ॲक्टिव्ह ज्वालामुखी बॅरेन आयलँड हे अंदमान निकोबारमध्ये आहे. इथे नुकतेच 2 हलके उद्रेक दिसून आले. दुसरा ज्वालामुखी नारकंडम, पण तो निष्क्रिय आहे, तो ॲक्टिव्ह नाही आहे, इनॲक्टिव्ह आहे. ज्वालामुखी रिलेटेड काही क्वेश्चन्स बघूया. कोणत्या खंडात एकही ज्वालामुखी नाही? ऑस्ट्रेलिया. भूमध्य समुद्राचे दीपगृह कार्य म्हणतात कोणाला? तर स्ट्रॅम्बोली ज्वालामुखी. इटली एटना ज्वालामुखी. भारतातील एकमेव सक्रिय कोणते? तर आत्ता आपण पाहिलं ते बॅरेन बेटावरील बॅरेन ज्वालामुखी अंदमान निकोबारमध्ये आहे. किलाउमा ज्वालामुखी, मीना लोआ ज्वालामुखी हे US मध्ये आहे. माउंट इबू, माउंट सेमेरू, लेवोटोबी, लाकी ज्वालामुखी, क्राकाटोवा, माउंट मेरापी, माउंट सिनाबुंग हे इंडोनेशियामध्ये आहे. ज्वालामुखीतून कोणता वायू सर्वाधिक उत्सर्जित होतो? तर पाण्याची वाफ. रिंग ऑफ फायर कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागर. पृथ्वीचा सुरक्षा झडप काय म्हणतात? ज्वालामुखीचा आयलँड. ज्वालामुखीच्या वरच्या भागात निर्माण होणाऱ्या विवराला काय म्हणतात? विवर. जगातील सर्वात उंच ज्वालामुखी कोणता आहे? ओझोस डेल सलाडो. कुठे आहे? तर चिली अर्जेंटिना सीमेवर 6,893 मीटर उंचीवर आहे. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पावर स्थित क्लिउचेव्स्काय
ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा आशिया आणि युरोपमधील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी आहे. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पावर स्थित क्रॅशनिकोव्ह ज्वालामुखीचा 600 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. पाहूया पुढील प्रश्न. जगातील चौथा सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ज्युपिटर कुठे सुरू करण्यात आला? तर याचे योग्य आन्सर आहे जर्मनी. ज्युपिटर जगातील चौथा सर्वात वेगवान युरोपमधील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे. हा लॉन्च जर्मनीमध्ये झाला. तर याची क्षमता 1 सेकंदात 10.18 गणना एवढी आहे. भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर परम 8K आणि भारतातील स्वदेशी सुपर कॉम्प्युटर हा परम शिवाय आहे. भारतात काही कॉम्प्युटरचे इम्पॉर्टंट स्टॅटिक बघूया. भारतातील SSCचे जनक कोण आहेत? विजय भटकर. भारताचा पहिला SSC परम 8000 समांतर मशीन. जगातील सर्वात शक्तिशाली SSC EL कॅप्टेन. भारताचा सर्वात वेगवान SSC ऐरावत जगातील 75वा आहे. हा जगातील पहिला फोटॉनिक आधारित क्वांटम संगणक कोणता देश विकसित करेल? तर कॅनडा. संरक्षण मंत्रालयाच्या संगणकामध्ये आता मायक्रोसॉफ्ट OS ची जागा काय घेईल? तर माया OS. भारताचा पहिला स्वदेशी मोबाईल OS भर OS IIT मद्रासने विकसित केला आहे. हा नरेंद्र मोदी पुणे, दिल्ली, कोलकाता येथे 3 परम रुद्र सुपर संगणक राष्ट्राला समर्पित केले आणि अर्का आणि अरुणिका 2चे उद्घाटन देखील केले आहे. जेटसन ओरिन नॅनो सुपर जनरेटिव्ह AI सुपर संगणक लॉन्च केला. NVIDIAने भारताचा पहिला क्वांटम संगणक व्हॅली अमरावती येथे झाला. पहिला स्वदेशी SSC परम शिवाय आपण पाहूया पुढील प्रश्न. अलीकडे कोणत्या देशाने इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच ICC मधून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर याचे योग्य आन्सर आहे नायजर, माली, बुर्किना फासो. तीनही देश पश्चिम आफ्रिकेतील आहे. यांचे कारण आहे ICC पश्चिमी देशांच्या हितासाठी कार्य करते आणि आफ्रिकन देशांच्या आंतरिक प्रकरणात हस्तक्षेप करते. हे त्यांचे रिझन आहे बाहेर पडण्याचे. ICCची स्थापना झाली 17 जुलै 1998 मध्ये. याचे मुख्यालय आहे हेग, नेदरलँड येथे आणि विद्यमान अध्यक्ष आहेत टोमोको अकाने, जपानचे. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2025 कधी साजरा केला गेला? तर याचे आन्सर आहे 23 सप्टेंबर. यापूर्वी आयुर्वेद दिवस धनतेरसला साजरा होत होता, बट धनतेरसची एक डेट फिक्स नसते, त्यामुळे आता हे निश्चित करण्यात आले आहे की 23 सप्टेंबर रोजी हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सेलिब्रेट केला जाईल. यावर्षी याचे 10वे संस्करण होते, ते गोवा येथे झाले आहे. याची थीम होती आयुर्वेद फॉर पीपल अँड प्लॅनेट. हे कोणत्या मंत्रालयामध्ये येते? तर आयुष मंत्रालय. आणि आयुष मंत्रालयाची स्थापना 2014 रोजी झाली. विद्यमान आयुष मंत्री कोण? तर प्रतापराव गणपतराव यादव आहेत. आयुर्वेदिक रिलेटेड काही क्वेश्चन्स पाहूया. PM नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थानाचा पाया नवी दिल्लीतील रोहिणीमध्ये ठेवला. आयुष मंत्रालयाने 3 आयुर्वेद तज्ज्ञांचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार देऊन सन्मानित केले. ते कोण? तर ताराचंद शर्मा, माया राम उनियाल, समीर गोविंद जमदग्नी. जन औषधी सप्ताह 2025 मध्ये 1 ते 7 मार्च रोजी असतो.
PMBJP PM भारतीय जन औषधी परियोजना 2008 मध्ये सुरू केला. याचे उद्देश लोकांना कमी किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करणे आहे. भारताचे लक्ष्य काय आहे? यामागे 31 मार्च 2027 पर्यंत 25,000 जन औषधी केंद्रे उघडणे. आतापासून आयुर्वेद दिवस हा 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. आणि मिनिस्ट्री ऑफ आयुष अँड आयुष निवेश सारथी पोर्टल लॉन्च केले आहेत. आयुष मंत्री प्रतापराव गणपतराव राव यादव आहेत. आयुषला प्रोत्साहन देण्यासाठी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना झाली. हर्षल औषध सुरक्षा व नियमन विषयक WHO IRCH कार्यशाळा भारतात गाझियाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आहे. पाहूया पुढील प्रश्न. नुकतेच संचार लेखा महानियंत्रक म्हणजे कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे आन्सर आहे वंदना गुप्ता. वंदना गुप्ता नवीन संचार लेखा महानियंत्रक म्हणून निवड केली आहे. महालेखा नियंत्रक नुकतेच कोण झाले तर TCA कल्याणी. आणि CAG म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल इंडियाचे नियंत्रक कोण आहेत? गिरीशचंद्र मुर्मू. पाहूया पुढील प्रश्न. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये मेडल टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश राहिला? तर याचे योग्य आन्सर आहे अमेरिका. आयोजक कोण आहे? टोकियो, जपान. 20वा संस्करण आहे. सहभागी देश 198 सहभागी देश आहे. त्याच्यामध्ये भारताने 19 खेळाडूंनी सहभाग घेतला पण एकही मेडल भेटले नाही. अमेरिकेला 16 गोल्ड, 5 सिल्वर, 5 ब्रॉन्झ असे एकूण 26 मेडल भेटले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर केनिया आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्सची स्थापना 1912 रोजी झाली आणि याचे मुख्यालय आहे मोनॅको आणि अध्यक्ष आहेत सेबॅस्टियन कोय. आजचा हा आपला करंट अफेअर्सचा क्लास इथेच संपला. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.